नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल बिना पाकाची तिळाच्या वडीची रेसिपी बघणार आहोत। तर एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे। अगदी नवशिकेही खूप छान बनवतील अशी रेसिपी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी पॅन गरम करायला ठेवला आहे। आता आपण याच्यामध्ये 1.5 कप तीळ घालणार आहोत। हे आपले गावरान तीळ आहेत, ते आपण 1.5 कप घातले मी आणि ते एकदम खरपूस भाजून घेणार आहोत। एकदम असे लालसर होईपर्यंत भाजले ना तर वडीची टेस्ट खूप छान येते। असे तडतड वाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटं लागतात भाजायला। एकदम लो गॅसवरती भाजायचे, गॅस अजिबात फुल करायचा नाही भाजताना। हे पासे तडतड आवाज येऊस्तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल। आणखी आपण 2-3 मिनिटं भाजून घेणार आहोत। हे पहा, आपले भाजून झाले, कलर पण चेंज झाला आपल्या तिळाचा। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, कलर कसा चेंज झाला आपला। आता मी प्लेटमध्ये काढून घेतले तीळ आणि आता परत गरमच पॅन होता, त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपल्याला थोडेच घालायचे आणि हे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे पण खरपूस भाजले ना तरच टेस्ट छान येते, नाही तर कच्चापणा जात नाही शेंगदाण्यामधला। म्हणून एकदम लो गॅसवरती एकदम खरपूस। हे पहा, आता आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत। तर मी दाखवते तुम्हाला एक। हे पहा, असे वरती साल कुरकुरीत अशी निघून गेली ना तरच मनाचे शेंगदाणे भाजले आपले। आणि आता आपले शेंगदाणे भाजून झाले, मी आता काढून घेते आणि हे थंड करून आपण साल काढून घेणार आहोत। हे पहा, असे मी थंड करून साल काढून घेतले। साल काय तशी ठेवली तरी पण छान लागते, पण मी काढून घेते म्हणजे कलर चेंज होईल म्हणून। आणि आता आपण गूळ घालून घेणार आहोत एका मिक्सरमध्ये। गूळ पण 1.5 वाटी गूळ आहे आपला। 1.5 वाटी तीळ होते तर 1.5 वाटी गूळ घ्यायचा आणि अर्धी वाटी आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ना, भाजून साल काढून ते घालायचे मिक्सरमध्ये। आणि जे आपले तीळ आहे ते पण थंड झाले। मी थोडेसे तीळ वरतून डेकोरेशनसाठी ठेवले काढून आणि ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। जे आपले तीळ भाजलेले होते ते तीळ थोडेसे थंड करूनच घ्यायचे, मगच आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे। आणि याला आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही। तर बघा, मी दाखवते तुम्हाला पुढे काय काय करायचं ते। हे पहा, आता मी मिक्सरमधनं काढले। हे पहा, असं झाले। जास्त बारीक नाही करायचं आणि मिक्सर एकदम चालू नाही ठेवायचा। चालू बंद करतच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर आता आपलं बारीक करून झालं आहे। आता मी परत कढई गरम करायला ठेवली गॅसवरती आणि याच्यामध्ये 1 कप नाही 1 चमचा तूप घालून घेतले आणि ते आपण वितळून घेणार आहोत तूप सगळं। हे बघा, आता मी तूप घालून घेतले आणि वितळून झालं आहे आपलं तूप। याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधनं काढलेले तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण आहे, तीळ गूळ आणि शेंगदाण्याचं वाटण, ते आपण परतवून घेणार आहोत। याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज लागत नाही। थोडंसं गरम झालं की ते गूळ वितळून जातो। गूळ वितळला की आपलं हे जे मिश्रण आहे ते खूप छान होतं। हे पहा, आपला गूळ वितळत आला आहे आता। या वडीला पाक वगैरे करायची अजिबात गरज लागत नाही, अशी पण खूप छान होते, एकदम खुसखुशीत होते। तर मग आपल्या गुळाला पाणी सुटत आले। आता थोडंसं ओलं व्हायला लागलं मिश्रण। 1-5 मिनटं लागतात। लो गॅसवरतीच बनावं लागतं ना, म्हणून थोडा वेळ लागतो। खूप छान होतं त्या वड्या। हे पहा, आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित व्हायला लागले आता। अजिबात घाबरून वगैरे जायची गरज लागत नाही, कारण त्याच्यामध्ये जे गूळ असतो ना त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळं खूप छान ओलं मिश्रण होतं एकदम। हे पहा, तुम्ही बघू शकता किती छान होते। अगदी 2 ते 3 मिनटं लागतात त्याला, जास्त वेळ लागत नाही। बघा, झालं आहे आपलं आता मिक्सर होतं आले ते। आता आपली कढईचं बूड सोडायला लागलं की आपण काढून घेणार आहोत। कढईचं बूड सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान गोळा बनतो याचा आणि एकदम असं तेलकट झाले, कारण तेलबिया असतात ना त्या तीळ म्हणजे, त्याच्यामुळे ते एकदम तेलकट होतं। आणि आता आपण काढून घेणार आहोत। तर मी आता एका प्लेटला तूप लावून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे मिश्रण आपलं तयार झालेलं होतं ते घालून घेणार आहोत। खूप छान होतं आणि अजिबात चिकट वगैरे होत नाही। वड्या पण खूप छान होतात। आता असं थापून घेऊ व्यवस्थित। थापून घ्यायला तुम्हाला असं ज्याने उलटण्याने जमलं तर उलटण्याने करा, किंवा मग प्लेटने नाही, वाटीने खूप छान थापल्या जातं। मी एका पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं वाटीने कसे थापायचं ते। आपलं असं थापून झालं आहे सगळं मिश्रण।
आणि याच्यावरती आपण जे तीळ काढून ठेवले होते ना भाजलेले, ते आपण घालून घेणार आहोत. ते थोडेसे आपल्याला प्रेस करून घ्यायचे परत, कारण असे जर ठेवले तर आपले तीळवरती येतील आणि निघून जातील, ते राहणार नाही. म्हणून हे पासे मी एका पेल्याने दाबून दाबून घेते, किंवा वाटीने घेतले तरी होऊन जातात. आणि आता थोडंसं थंड करून आपण याच्या वड्या पाडून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान वड्या पडत आहेत. हे बघा, मीडियम आकाराच्या मी वड्या पाडून घेते. तुम्हाला जसे आवडतील तसे छोट्या मोठ्या तुमच्या म्हणजे आवडीनुसार पाडून घेऊ शकता. तर मी असे एक छोटेच आहेत, जास्त मोठे नाही केले, मीडियम साईजच केली. आणि पहा, तुम्ही चाकूला बघत असाल अजिबात चिकटत वगैरे नाहीत, खूप छान वड्या कापल्या जातात. मिश्रण जास्त थंड नाही करायचं, मीडियमच ठेवायचं, जास्त गरम नाही आणि जास्त थंड नाही, आणि मगच वड्या पाडायच्या. म्हणजे त्या खूप छान निघल्या जातात. याचे तुम्ही लाडूही बनवू शकता, किंवा तुम्हाला जे आवडेल ते बनवू शकता. लाडू बनवले तरी पण लाडू पण छान लागतात त्याचे, आणि वडेही छान लागतात. एकदम कडेपर्यंत आपल्याला कापून घ्यायचे. खूप छान दिसत आहेत बघा, कशा चौकोनी चौकोनी वडे पाडले मी. थोडी प्लेट थोडीशी माझी छोटी झाली होती, तुम्ही थोडीशी मोठी घेतली तरी चालेल. हे पहा, आता माझ्या वड्या कापून झाले, मी तुम्हाला दाखवते काढून कशी झाली तेव्हा. एकदम मधली काढली तरी अजिबात वाटत नाही की नाही का आपण बिना पाकाची वडी बनवली. आपली मकर संक्रांत स्पेशल बिना पाकाची तिळाची वडी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.